विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे। लास्टच्या व्हिडिओजमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल घेतलं होतं आणि त्या मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये आपली एक शेवटची एक रिॲक्शन राहिलेली आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट आणि ती झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आजच्या लेक्चरचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल घेणार आहोत। चला तर आपण आज लास्टची जी आपली एक रिॲक्शन राहिली होती ती कंप्लीट करून घेऊया आणि मग मेथड्स ऑफ प्रिपरेशन स्टार्ट करूया। ठीक आहे, जर आपण बघा लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं महत्त्वाची 5 नंबरची आपली रिॲक्शन बाकी होती फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट। म्हणजेच काय की ग्रिग्नार्ड रिएजंटचा यूज करून तुम्ही काय करणार आहेत, अल्कोहोल तयार करणार आहे। खूप सोपी रिॲक्शन आहे बघा। ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे RMgX चा वापर करू आपण काय करतो, म्हणजेच काय बघा, when aldehyde or ketone reacts with Grignard reagent RMgX। आता हे दोन अल्काइल ग्रुप आहेत तर मी डिफरन्शिएटसाठी ते मी R' करते बघा। बोथ R' आर सेम ॲज वेल ॲज डिफरंट। ते एकतर सेम असतील किंवा ते डिफरंट असतील, येते लक्षामध्ये। सिंपल आहे। इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय तयार होते बघा, कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय। काय होणार आहे, कॉम्प्लेक्स फॉर्म होतोय बघा। हा 2 डेल्टा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, तसंच इथं काय येत आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे। सो काय होईल बघा, इथं रिॲक्शन काय होणार आहे, हा R ह्या कार्बनवरती जाणार आहे आणि हा MgX O वरती अटॅक करतोय। काय होईल बघा, RCOMgX हा H मी शिफ्ट करून घेतो बघा इथं आणि इथं आला R'। अशा प्रकारे काय मिळतं तुम्हाला, कॉम्प्लेक्स फॉर्म मिळतोय, कॉम्प्लेक्स फॉर्म मिळणार आहे। आणि ह्या कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये तुम्ही जर काय करणार आहे बघा, ह्याचं हायड्रॉलिसिस केलं, HOH इन प्रेझेन्स ऑफ H+ ॲसिड, मग तुम्ही डायल्यूट HCl घ्या, H2SO4 घ्या। काय होणार आहे बघा, हा जो H हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह बरोबर आहे, तर इथं काय होणार आहे बघा, हा Mg पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह येणार आहे। सो काय होईल की हा OH Mgकडे जाणार आहे, H हा Oकडे जाणार आहे आणि तुम्हाला काय मिळणार आहे, अल्कोहोल मिळणार आहे बघा, R' आणि हा इथं H। तर हा कोणता आहे, तर हा सेकंडरी अल्कोहोल आहे। हा काय, सेकंडरी अल्कोहोल आहे, येते लक्षामध्ये। सिंपल वे ह्या बघा, ह्या मेथडमध्ये फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट ही तुमची जनरल रिॲक्शन्स मी घेतली। ह्या मेथडमध्ये तुम्ही प्रायमरी अल्कोहोल तयार करू शकता, सेकंडरी अल्कोहोल तयार करू शकता आणि टर्शियरी अल्कोहोलसुद्धा तयार करू शकता। म्हणजे ह्या मेथडमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल तयार करू शकता एक्सेप्ट फक्त तुम्ही ह्या मेथडनी मिथॅनॉल नाही तयार करू शकत। दे डज नॉट प्रिपेअर बाय दिस मेथड फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट। तर ह्या रिॲक्शनमध्ये जे नीट CET क्वेश्चन येतो की ह्या मेथडनी कोणतं अल्कोहोल तयार करू शकत नाही, तुम्ही मिथेनॉल कधीच तयार करू शकत नाही, कारण मिथेनॉलमध्ये काय होणार आहे, CH3OH तुमचं असणार आहे आणि तुम्ही इथं अल्डिहाइड घेताय। इथं अल्डिहाइड म्हणजे तुमचा एक कार्बन आहे, जरी तुम्ही फॉर्मल्डिहाइड घेतला तरी इथे कार्बन असणार आहे आणि RMgXचा एक R आहे, म्हणजे कमीत कमी 2 कार्बन त्या अल्कोहोलमध्ये येणारच आहे। त्यामुळं इथं मिथेनॉल ह्या रिॲक्शननी तुम्ही तयार करू शकत नाही। सिंपल आहे। आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि मग आपण काय करूया, आपलं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल स्टार्ट करूया। सिंपल आहे, खूप काही अवघड नाही आहे बघा। मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो, एक पहिलं फॉर्मल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊ, मग कुठलाही केटोन घ्या, अल्डिहाइड घ्या, काही घ्या, तुम्हाला कोणतीही पद्धतीचा अल्कोहोल इथं रिॲक्शनमध्ये करू शकता बघा। सिंपल आहे, फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट्स विथ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर। काय होणार आहे बघा, काय होईल, कॉम्प्लेक्स फॉर्म होईल। कॉम्प्लेक्स कसा फॉर्म होते बघा, कसा कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे, काय होईल बघा, हा CH3 कुठे जाणार आहे, कार्बनला जाणार आहे,
येते लक्षामध्ये. आणि Mg कुठं जाणार आहे, म्हणजेच काय होईल बघा, मी थोडंसं असं लिहितोय, CH3 हा C आहे, ह्या कार्बनला OMgBr आला बघा, इकडे एक H आहे आणि इथे एक H आहे. हा कॉम्प्लेक्स फॉर्म झाला बघा. आणि हा कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतरून मी काय केलं आहे, त्याचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं बघा. HOH इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl टाकलं मी. काय होईल तर तुम्हाला असं मॉलिक्यूल मिळालं बघा, CH3 CH2OH प्लस Mg इकडे येणार आहे Br, इकडे येणार आहे OH. दिसते का बघा, दिसतंय बघा. CH3 CH2OH म्हणजे तुम्हाला कोण मिळाला, हा इथेनॉल मिळाला. कसा मिळाला आहे बघा इथेनॉल, हे दोन कार्बन इथं एकत्र लिहिले CH2, हा H कुठं आला, O ला आला, Mg बरोबर कोण गेला, Br गेला. सिंपल आहे, म्हणजे तुम्हाला इथेनॉल मिळालं. म्हणजे ह्या मेथड्समध्ये मिथेनॉल मिळणार नाही. अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊया. ॲसिटाल्डिहाइड घेतलं बघा मी, CH3 डबल बॉन्ड OH प्लस मी काय केलं इथं CH3 MgBr घेतलं. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर करूया रिॲक्शन. कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे बघा, कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. काय होईल, हा CH3 इथे येणार, हा Mg कुठे येतोय बघा, ओला येणार आहे. काय मिळालं तुम्हाला, CH3 OMgBr, इकडे H शिफ्ट करून घेऊया आणि आपण इथं घेऊया CH3. मी याचा ॲसिड हायड्रोलिसिस केलं, HOH इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. काय होईल बघा, इथं OH तयार होणार आहे, MgOH बाहेर पडेल बघा, CH3 CH CH3OH प्लस MgBr OH. कोण हा, सेकंडरी अल्कोहोल तयार झाला बघा, सेकंडरी अल्कोहोल मिळाला. येते लक्षामध्ये, त्याचं नाव काय येईल बघा, काय येणार आहे, प्रोपॅन 2OL, प्रोपॅन 2OL. सिंपल आहे. म्हणजे ह्या मेथडमध्ये तुम्ही कोणतंही अल्कोहोल तयार करू शकता. मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये ह्या मेथडमध्ये फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट प्रायमरी सेकंडरी टर्शरी कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल तुम्ही तयार करू शकता. सिंपल आहे. ही संपली आपली लास्टची रिॲक्शन, जी आपली लास्ट व्हिडिओमध्ये राहून गेली होती ती आपण काय केलेली आता घेतलेली आहे. आता आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल स्टार्ट करूया. खूप सोपं आहे बघा. फिनॉलमध्ये फक्त 4च रिॲक्शन्स येतात. त्या 4 रिॲक्शन्स कोणत्या आहेत बघा, खूप सोप्या आहेत. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. बघा फर्स्ट घेऊ आपण. आता पहिल्यांदा आपण चालू करूया मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. एकदा लक्षात, सिंपल आहे. त्यातली पहिली मेथड बघूया आपण, फ्रॉम क्लोरोबेन्झीन. आता लक्षात आलं पाहिजे, फ्रॉम क्लोरोबेन्झीन. ह्यालाच आपण डाव प्रोसेस म्हणतो बघा, डाव प्रोसेस. खूप सोपी आहे बघा. काय क्लोरोबेन्झीन बघा. आता मी सायमल्टेनियसली एक्सप्लेन करतोय आणि सायमल्टेनियसली मी रिॲक्शन सुद्धा घेतो. ठीक आहे. मला कशापासून तयार करायचं आहे, क्लोरोबेन्झीन पासून घ्यायचं आहे बघा. व्हेन क्लोरोबेन्झीन आर रिॲक्ट्स विथ एक्सेस ऑफ NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड, एक्सेस ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड, ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड. बघा काय केलेलं आहे, एक्सेस ऑफ आपण काय केलं, एक्सेस म्हणजेच काय, 2 नंबर्स ऑफ मॉलिक्यूल आपण घेऊया. एक्सेस ऑफ 2 मॉलिक्यूल्स ऑफ काय की सोडियम हायड्रॉक्साइड घेतलं. पण ती रिॲक्शन काय बघा, ती रिॲक्शन आपण बघा 623 केल्विनमध्ये करतोय ॲट, त्याचबरोबर त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलेलं आहे 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं. ह्या कंडिशनमध्ये आपण रिॲक्शन केले. व्हेन क्लोरोबेन्झीन reacts with excess of NaOH at 623 Kelvin, 300 atmospheric pressure to form एक काय होता है, सोडियम फिनॉक्साइड तयार होणार आहे बघा. सोडियम फिनॉक्साइड ONA प्लस NaCl प्लस काय मिळणार आहे बघा, अजून
बघा एक ON इकडे गेला, एक NaCl बरोबर गेला, प्लस H2O तयार होतं. अशी रिॲक्शन आहे. सिंपल आहे. बघा मी ते शॉर्टमध्ये दाखवतो. NaOH काय झालं, एक ON इथं गेला, Cl बाहेर पडला, तो Cl आणि हा NaCl तयार झाला आणि हा त्याचा काय झाला, H2O तयार झाला. सिंपल आहे. काय मिळालं तुम्हाला, सोडियम फिनॉक्साईड मिळालं. काय मिळालं, सोडियम फिनॉक्साईड. सिंपल वन, पहिली स्टेप समजली. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होते बघा, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, हा जो सोडियम फिनॉक्साईड आहे, हा जो सोडियम फिनॉक्साईड येतोय, तो सोडियम फिनॉक्साईड रिॲक्ट्स विथ डायल्यूट HCl. डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन झाली. खूप सिंपल आहे. काय मिळालं बघा, हा Na हा Cl बरोबर गेला, हा H इथं आला. काय मिळालं तुम्हाला बघा, सिंपल आहे, मिळाला फिनॉल. मिळालं का फिनॉल, बघा OH प्लस NaCl हा काय मिळाला तुम्हाला, फिनॉल. येत आहे बघा. काय रिॲक्शन मी तुम्हाला परत एकदा सांगतोय बघा. when chlorobenzene are reacts with excess of NaOH at 623 Kelvin and 300 atmospheric pressure to form a sodium phenoxide. When sodium phenoxide are hydrolyzed by acid, dilute HCl करा, H2SO4 घ्या to form a phenol. सिंपल आहे. आता बघा ह्याच जी सेकंड स्टेप आहे, त्या सेकंड स्टेपला अजून एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे. फर्स्ट स्टेप तीच होणार आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होतं आहे, ह्याला एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे. काय आहे की ॲक्वियस सोडियम फिनॉक्साईड. ॲक्वियस सोडियम फिनॉक्साईड, ॲक्वियस म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाणी येणार आहे बाळांनो. बघा H2O आपण ॲड केला त्याच्यामध्ये. ॲक्वियस सोडियम फिनॉक्साईड आर पास थ्रू द कार्बन डायऑक्साईड. पास थ्रू द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडमधून ती पास केली तर काय मिळते बघा तुम्हाला. तर बघा हा HOH आहे, हा ON पूर्ण गेला, हा OH इथं आला. बघा हा ON इकडे आला, ON बाहेर पडला. ठीक आहे. इथं काय शिल्लक राहिलं, H शिल्लक राहिलं. हा NaO बघा, बघा आता काय काय झालं, हा OH इथं काय बघा, मी तुम्हाला रिॲक्शन दाखवतो काय येतं बाय प्रोडक्ट, मग आपण ती कसं तयार झालं हे सांगूया. ठीक आहे. इथं काय आलं, प्लस NaHCO3 दिसते का बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल कसं आलेलं आहे बघा. बघा कसं आलेलं आहे बघा. ऑक्सिजन किती आहेत, इथं ON हा Na, इथला H NaHC, हे 2 आणि हा 1 3 NaCO3 आणि हा OH काय झालेला आहे, इथं आलेला आहे. तुम्हाला काय मिळालेलं आहे, फिनॉल मिळाला आहे. म्हणजे सोडियम बायकार्बोनेट बाय प्रोडक्ट आहे. कधी, ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे. पहिल्या मेथडला कोणतीही तुम्ही करू शकता. पहिली स्टेप सेम आहे, सोडियम फिनॉक्साईड मिळणार. सोडियम फिनॉक्साईड आर हायड्रोलाइज्ड बाय डायल्यूट HCl or aqueous solution of sodium phenoxide are passed through the carbon dioxide to also form a phenol. सिंपल आहे. पहिली मेथड समजली, फ्रॉम क्लोरोबेन्झीन. सिंपल आहे. सेकंड मेथड आपण बघूया. सेकंड मेथड आपण बघणार आहोत, ती तुमची कमर्शियल मेथड आहे. तुम्हाला एक्झाममध्ये काय येतं, बोर्ड एक्झामला सुद्धा महत्त्वाची आहे. काय येणार आहे बघा, बोर्ड एक्झामला पण तुम्हाला काय येतं याच्यावरती की कमर्शियल मेथड. राईट डाऊन द कमर्शियल मेथड्स ऑफ फिनॉल. 2 मार्क्ससाठी येणार आहे. कमर्शियल मेथड म्हणलं की तुमच्या पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे, इट्स फ्रॉम क्युमिन. फ्रॉम क्युमिन. आता क्युमिन हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. तर क्युमिन हे त्याचं कॉमन नेम आहे. त्याचं काय IUPAC नाव काय बघा, आयसोप्रोपाइल बेन्झीन. आता तुम्हाला लक्षात येईल बघा कशापासून मिळवायचं आहे, आयसोप्रोपाइल बेन्झीन. आपण सायमल्टेनियसली दोन्ही बघूया. बघा काय करणार आहे मी, बघा पहिल्यांदा आयसोप्रोपाइल बेन्झीनचं स्ट्रक्चर तुम्हाला आलं पाहिजे. बेन्झीन काढलं मी आणि त्याला काय केलेलं आहे, आयसोप्रोपाइल CH3H बरोबर आहे. सेकंड नंबर कार्बनला CH3. आयसोप्रोपाइल बेन्झीन आर ऑक्सिडाइज्ड बाय एयर और ऑक्सीजन in presence of cobalt naphthenate हा कॅटलिस्ट आहे. at
423 केल्विन अँड अल्कलाइन मीडियम. अल्कलाइन मीडियम म्हणजे काय की हा जो कुमिन आहे त्याच्यामध्ये थोडंसं बेसिक सोल्युशन तुम्हाला ॲड करायचं आहे. म्हणजे तुम्ही NaOH करा, Na2CO3 करा, KOH करा. एक छोटंसं ती जी रिॲक्शन आहे ती अल्कलाइन मीडियममध्ये करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थलेट ॲट 423 केल्विन. बघा सिम्पल आहे. क्युमिन आर ऑक्सिडाइज बाय एअर और ऑक्सिजन. एअरमध्ये काय ऑक्सिजनच आहे म्हणून आपण डायरेक्ट ओटो लिहिलं. काय होतं बघा, दे फॉर्म ए क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड बेन्झीन काढलेलं आहे. हा जो C आहे OOH, इथं आला CH3, इथं तुमचा CH3. सिंपल आहे बघा. ह्याचं नाव काय आहे? क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. पेरॉक्साइड तयार झालं आहे का बघा, इथं पेरॉक्साइड तयार झालेला आहे. सिंपल वे. काय झालं, खूप अवघड नाही आहे. हा कार्बन आणि हायड्रोजन आहे ना, ह्या दोघांमध्ये हे 2 ऑक्सिजन आलेले आहे आणि पेरॉक्साइड फॉर्म तयार झालेला आहे बघा, पेरॉक्साइड. सिंपल आहे, येते लक्षात. क्युमिन पेरॉक्साइड तयार झालं. आता सेकंड स्टेप काय बघा, दॅट क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. बघा इथं मी थोडंसं हे करतो, CH3OOH. That cumin hydroperoxide are heated with a dilute HCl. acid बरोबर रिॲक्शन करा, dilute HCl to form a, ते decompose होणार. that time decomposes and to form a phenol and byproduct is acetone. बघा, cumin hydroperoxide are heated at a dilute HCl. dilute HCl बरोबर रिॲक्शन होणार आहे आणि काय होणार आहे बघा, HCl करा किंवा तुम्ही H2SO4 पण करू शकता. येते लक्षामध्ये. HCl बरोबर करा किंवा डायल्यूट H2SO4 करा और H2SO ॲसिड बरोबर करायचं आहे. ॲसिड बरोबर करायचं आहे. हीट करणार आहे. हिटिंगमुळे काय होणार आहे, डिकम्पोज होणार आहे. काय डिकम्पोज होतं बघा, खूप सोपं आहे. हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि हा जो OH आहे तो ह्या कार्बनवरती येतो आणि हा बॉन्ड ब्रेक झालेला आहे. हा बॉन्ड ब्रेक झाला, इथली कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड होत नाही, इथं ऑटोमॅटिकली डबल बॉन्ड येतो. काय मिळालं बघा, तुमचं प्रोडक्ट काय आलेलं तुम्हाला, इथं येणार OH प्लस CH3C डबल बॉन्ड O CH3 ॲसिटोन मिळाला. आणि हा कोण आहे, फिनॉल, दॅट इज अ ॲसिटोन. इथं लक्षात, खूप सोपं आहे. काय केलेलं आहे मी, डायल्यूट HCl किंवा H2SO4 मी ठीक आहे मी असं इथं करतो बघा, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय केलं, हे सगळं मी काय केलेलं आहे, हिटेड विथ डायल्यूट HCl और H2SO4 हीट केलं. काय होणार, हिटिंगमुळे डिकम्पोजिशन होणार आहे. हा बॉन्ड ब्रेक झाला, हा OH हा कार्बनला आला आणि ॲसिटोन बाहेर पडला आणि तुम्हाला काय मिळालं, फिनॉल. दॅट इज द कमर्शियल मेथड टू प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फिनॉल तयार करायची कमर्शियल मेथड आहे फ्रॉम क्युमिन. परत एकदा मी डिस्कस करतो बघा, इकडे सगळ्यांचं लक्ष असू द्या. क्युमिन आर ऑक्सिडाइज बाय एअर और ऑक्सिजन इन अ प्रेझेन्स ऑफ अ कोबाल्ट नॅफ्थिनेट ॲट 423 Kelvin and it is the presence of alkaline medium to form a cumin hydroperoxide. Cumin hydroperoxide तयार झालं and that cumin hydroperoxide are heated in the presence of dilute HCl or H2SO4. They have decomposes to form a phenol and byproduct is a acetone. That is the commercial method from cumin. Simple आहे, खूप सोपी रिॲक्शन आहे बघा. येते लक्षामध्ये. सायमल्टेनियसली तुम्ही लिहून काढा. लिहून काढल्याशिवाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री जमणार नाही बघा. हे सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला JEE नीटसाठी पण उपयोगाचे आहेत की कोणत्या रिॲक्शनपासून कोणता प्रोडक्ट, म्हणजे काय बाय प्रोडक्ट येतात, ते काय रिएजंट यूज करतात, हे सगळं तुम्हाला लागणार. थर्ड रिॲक्शन्स फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. थर्ड रिॲक्शन काय आहे, तुम्हाला आता फिनॉल कशापासून बनवायचा आहे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. आता लास्ट इयरला आपल्याला माहिती आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचं काय आहे, तर आपलं स्ट्रक्चर जमलं पाहिजे बघा. SO3H, बेन्झीनला काय येणार आहे, SO3H येणार आहे. ह्याचं नाव आहे बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बघा, हे 3 स्टेपमध्ये रिॲक्शन आपण बघणार आहोत.
काय आहे ते आता मी सायमल्टेनियसली एक एक स्टेप्स तुम्हाला शिकवतो, मग परत एकदा आपण बघूया, ठीक आहे. When benzene sulfonic acid are neutralized by aqueous NaOH. aqueous NaOH ने काय केलेलं आहे, ह्या ॲसिड न्यूट्रलाइज केलं. न्यूट्रलाइज म्हणू आपण, न्यूट्रलाइज केलेलं आहे ॲक्वियस NaOH ने. काय होणार आहे बघा, दे फॉर्म ए सोडियम बेन्झीन सल्फोनेट तयार होणार आहे. बघा हा कोण आहे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आहे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, ठीक आहे. काय मिळालं तुम्हाला, H2O बाहेर पडणार आहे, SO3Na प्लस H2O तयार केला. ह्याचं नाव काय आहे, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळाला. दिस सोडियम बेन्झीन सल्फोनेट SO3Na are fused with excess of NaOH. ट्वाइस मॉलिक्यूल ऑफ NaOH घेतलं मी. आता काय केलेलं आहे, हा फ्यूज झालेला आहे बघा, फ्यूज ॲट 573 केल्विन. ॲट 573 केल्विनला काय केलेलं आहे, फ्यूज केलेलं आहे. काय होते बघा, दे फॉर्म ए सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड मिळालं, ONA सोडियम फिनॉक्साइड मिळालं, ठीक आहे. सोडियम फिनॉक्साइड मिळालं. आता बाय प्रोडक्ट काय येतोय बघा, तर बाय प्रोडक्ट येतोय Na2SO3 सोडियम सल्फाइड. सोडियम सल्फाइड थोडंसं लक्ष द्यायचं इकडं. कसं तयार झालेलं आहे मी तुम्हाला थोडंसं सांगतो बघा. 2 मॉलिक्यूल आपण घेतलेले आहेत NaOH. किती मॉलिक्यूल घेतलेत बघा, त्यातला एक मॉलिक्यूल हा इथं आला, हा बॉन्ड ब्रेक झाला बघा, SO3Na बाहेर आलं, हा Na हा Na काय झालं, Na2SO3 प्लस काय मिळलं तुम्हाला, प्लस H2 बाहेर पडलेलं आहे बघा, H2O. देयर इज द रिॲक्शन सेकंड स्टेप, सिंपल वन. काय मिळालं तुम्हाला सेकंड स्टेपला, सोडियम फिनॉक्साइड मिळालं, येतं लक्षात. आता मी थर्ड स्टेप काय करते बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडं बघा, थोडंसं लक्ष द्या. काय केलं मी, हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे दे हायड्रोलाइज विथ द ॲसिड ONA. काय करा, हायड्रोलाइज करा H2SO4 बरोबर, डायल्यूट H2SO4. जर मी H2SO4 घेतो तर मला इथं ट्वाइस मॉलिक्यूल घ्यावे लागतील सोडियम फिनॉक्साइडचे, कारण त्याशिवाय रिॲक्शन बॅलन्स होणार नाही आहे. मग हे 2 Na बाहेर पडले आणि हे 2 H इथं आले, दे फॉर्म ए फिनॉल. काय मिळालं तुम्हाला, फिनॉल मिळाला. 2 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल मिळालं. रिॲक्शन मी बॅलन्स करतो स्टॅच्योमेट्री, आणि काय होणार आहे, हे 2 Na इथं येणार, प्लस बाय प्रोडक्ट तुमच्याकडे काय असणार आहे, Na2SO4. बघा इथं बाय प्रोडक्ट Na2SO3 होता, इथं बाय प्रोडक्ट Na2SO4 आहे. दॅट इज द सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट, Na2SO3 सोडियम सल्फाइड, Na2SO4 sodium sulfate, SO4 sulfate, SO3 sulfide. That is the methods of preparation of third number from benzene sulfonic acid. मी परत एकदा तुमच्यासाठी रिवाइज करतो बघा. पहिल्या स्टेपला काय केलेलं आहे, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आर ॲक्वियस NaOH बरोबर काय केलं, न्यूट्रलाइज केली. न्यूट्रलाइज केल्यानंतर काय होतं बघा, तर सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळतोय, हा H जाणार आहे, तिथे Na येणार आहे, प्लस H2 बाहेर बाय प्रोडक्ट मिळणार आहे. दॅट सोडियम बेन्झीन सल्फोनेट आर fused with the excess of NaOH at 573 Kelvin, they form a sodium phenoxide. That time they form a sodium phenoxide and byproduct is a Na2SO3 sodium sulfide plus H2O. That's again that reaction sodium phenoxide are hydrolyzed by the dilute H2SO4. When at the time of you have to use H2SO4, that time reaction will be balanced or stoichiometrically it is balanced करण्यासाठी they form a use of 2 molecules of sodium phenoxide and they form a 2 molecules of
phenol, and it is a byproduct is a Na2SO4, that is the sodium sulfate. Sodium sulfate, that is the simple method from benzene sulfonic acid to prepare a phenol. Hence last reaction बाकी आहे बघा, fourth number from aniline. बघा from aniline खूप सोपी रिॲक्शन आहे आणि ही रिॲक्शन ऑलरेडी आपण एक ह्याचा फर्स्ट पार्ट जो आहे तो आपण ऑलरेडी यूज केलेला आहे. आपण एक रिॲक्शन बघूया आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल सिंपल वेमध्ये. बघा सिंपल रिॲक्शन आहे फ्रॉम aniline. आता aniline सगळ्यांना माहिती आहे, बेन्झिनला NH2, बघा NH2, that aniline are reacts with the nitrous acid HNO2, nitrous acid. How to prepare nitrous acid? Nitrous acid reacts with sodium nitride plus concentrated HCl. When sodium nitride NaNO2 reacts with HCl, they form a nitrous acid, and that nitrous acid reacts with a aromatic amine, that is the aniline. They form a benzene diazonium chloride. It is the first step of Sandmeyer's reaction. लास्ट चॅप्टरमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण सॅन्डमेयर्स रिॲक्शन बघितली होती, त्याचा फर्स्ट पार्ट आहे. दे फॉर्म ए, काय मिळालं तुम्हाला बघा, दे फॉर्म ए N ट्रिपल बॉन्ड NCl, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, बेन्झीन डायझोनियम chloride, simple one. And that benzene diazonium chloride reacts with water, HOH. काय मिळणार बघा, सिंपल वन, हा OH इथं आला, हा H आणि Cl बाहेर, N2 ब्रेकआउट होतोय बघा, and they form a phenol. प्लस काय मिळालं तुम्हाला, N2 रिलीज झाला, N2 गॅस and plus HCl मिळालेला आहे, and that's called as a phenol. खूप सोपी रिॲक्शन आहे, इथे लक्षात. ही जी पहिली स्टेप आहे that is called as a diazotization. What is the mean of diazotization? When aniline reacts with nitrous acid. How to prepare nitrous acid? Nitrous acid are prepared by sodium nitride reacts with the concentrated HCl, and that nitrous acid reacts with the aniline. They form a benzene diazonium chloride. That benzene diazonium, that reaction is called as a diazotization reaction. That second step will be the benzene diazonium chloride reacts with the water. They form a phenol, and byproduct is the nitrogen gas are released in the atmosphere, as well as HCl are prepared. That is the fourth one reaction. That is the fourth one, methods of preparation of phenol from aniline. बघा आजच्या ज्या व्हिडिओजमध्ये आपण काय केलेलं आहे, आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये पहिली बघितली फ्रॉम क्लोरोबेन्झीन, सेकंड बघितली कमर्शियल मेथड फ्रॉम क्युमेन, थर्ड वन बघितलं बेन्झीन सल्फोनिक ॲसिडपासून, आणि लास्ट वन बघितलं फ्रॉम ॲनिलीन. बघा कसं वाटलं रे हा व्हिडिओज, मला सांगा, कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओज अजून केमिस्ट्रीचे पाहिजे असतील, किंवा तुम्ही इच्छुक असतील की सरांनी अजून डिटेलमध्ये आपल्याला JEE नीटसाठी शिकवावं, त्याचे एक्झाम्पल्स घ्यावे, तर तुम्ही काय करा की हा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण जर तुम्ही हे केलं तर तुमच्यामुळं प्रोत्साहन मिळणार आहे. तुम्ही कमेंट्स करा मला कमेंट बॉक्समध्ये, पण भरपूर मुलांचे कमेंट्स ऑलरेडी येतात आहे, त्यांच्यामुळं पण मला थोडंसं छान वाटतं की अजून मी वेगवेगळं जे नॉलेज आहे, जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत मुलांच्या, ते क्लिअर करून घ्यावेत, म्हणून मी हे व्हिडिओज तयार करतो. पण अजून तुम्ही काय करा, हा आपला जो कुमार शेवाळे नावाने चॅनल्स आहे केमिस्ट्रीसाठीचा, तो तुम्ही काय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि त्याला एक लाईक तर पाहिजेलच आहे. ठीक आहे. आता तुम्ही लॉकडाऊनमध्ये घरीच बसा, तुमच्यासाठी मी वेगवेगळे सिरीज चालू करणार आहे. थोडंसं माझं काम चालू आहे की मी सुपर 30 म्हणून मी एक सिरीज चालू करतो आहे की ज्याच्यामध्ये नीट आणि JEEमध्ये आत्तापर्यंत आलेले जे 30 चॅप्टर वाईज मी 30 क्वेश्चन्स मी घेणार आहे, आणि त्याच्यामध्ये मी काय करणार आहे 10 एका व्हिडिओजमध्ये 10, आणि ते त्याचे म्हणजे बेस्ट ऑफ बेस्ट एक्झाम्पल्स की जे नीट आणि JEEसाठी उपयोगी पडतील असे मी माझं ते काम चालू आहे.
ज्यावेळी मला ते पूर्ण क्वेश्चन्स तयार होतील त्यामुळे ते व्हिडिओज चालू करणार आहे. प्रत्येक लेक्चरला प्रत्येक व्हिडिओजला मी 10 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे. असे त्या चॅप्टर वाईज म्हणजे जे आता आपल्याला लागणार आहेत पार्ट 2 12वीचे जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहेत आणि 11वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याच्यामध्ये मी प्रत्येक चॅप्टर वाईज मी 30 क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट काढणार आहे आणि मी त्याचे व्हिडिओज तयार करणार आहेत. पण ते कधी की ज्यावेळी तुमच्याकडून मला खूप चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स मिळेल त्यावेळी मला थोडंसं खूप चांगलं वाटेल की मुलांना ते कळतं आहे हे ते लक्षात. तर तुम्ही काय करा, जो आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि लाईक करा. ठीक आहे, थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये.